जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संजय नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनल मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण न्यू कन्सेप्ट व्हिडिओ एडिटिंग केलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेला प्रत्येकाने लाईक करा. जर आपल्या चॅनलवर नसेल तर ते चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, आपल्याला इंस्टाग्रामला देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. आयडी साईडला दिसून जाईल. तर चला मित्रांनो, जर आता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. ओके, तर मित्रांनो, जस्ट आपण आलात मशीन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेला आहे. प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. मग तुम्हाला बिटमार्क प्रीसेट आणि एक शिगीपेट प्रीसेट असे दोन प्रीसेट दिलेले आहेत. ते दोन्ही प्रीसेट तुम्ही आलात मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर काय अशा प्रकारे दिसून जाईल. मी ते तुम्हाला सॉन्ग, इथे इमोजीचा एक व्हिडिओ आणि इथे PNG तुम्ही म्हणशील व्हिडिओ. तर मित्रांनो, जो हे इमोजी आहे बघू शकता, हे पूर्णपणे भराभरा येत आहेत, म्हणजे फास्ट येत आहेत. त्या मित्रांनो, इथं लेयर्स पण खूप होतात, त्यामुळे मी डायरेक्ट एक व्हिडिओ ॲड करून दिलेला आहे. तुम्हाला पण सोपं होईल. जस्ट या व्हिडिओचं साऊंड म्यूट करा. मी ऑलरेडी म्यूट करून दिलेलं आहे आणि पुढे एक PNG दिलेला आहे. जस्ट मित्रांनो, 2.21 आपल्याला फोटो ॲड करायचे. प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं. तुम्ही तर तुमचे देखील फोटो यूज करू शकता. जस्ट फोटोला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बीटला जाऊन याला वाढवायचं आहे. फोटोला याला थ्रेडवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. इथं मित्रांनो, आता एक बीटला एक फोटो ॲड करत जायचा आहे. होऊ शकता प्रत्येक बीटला एक फोटो ॲड करायचा. याला थ्रेडवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करतो. होऊ शकता अजून कोणी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या चॅनलवरती नसाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. होऊ शकता. आणि हा लास्टचा फोटो मी एक ॲड करतो. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो लई काय नाही, 6 फोटो लागणार आहेत फक्त. जस्ट मित्रांनो, आता काय करायचं आहे, 2.21 पैशाच्या प्लस आयकॉनवरती क्लिक करून एक इथं शेप ॲड करायचे. शेपला पूर्णपणे लास्टला घ्या. याला थ्रेडवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा. याला कलर अँड फिल्म जो ग्रेडियंटला सिलेक्ट करून ब्लॅक खालीन व्हाईटवरती काहीच अशा प्रकारे करायचं. जस्ट व्हाईटवरती क्लिक करून पूर्णपणे इथनं ट्रान्सपरंट करायचं आहे. आणि जो मी इथं PNG दिलेला आहे तो लॉंग प्रेस करून सिम्पली वर घ्यायचा आहे. याला मित्रांनो तुमच्या हिशोबाने इथं जरा झूम देखील करू शकता. जस्ट स्टार्टिंगलाच आहे. प्लस आयकॉनवरती क्लिक करून अजून एक शेप ॲड करायचा. पूर्णपणे लास्टला घ्यायच्या शेपला. याला थ्रेडवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा. बॉर्डर स्ट्रोकमध्ये स्ट्रोक एनेबल करून स्ट्रोकची साईज 10 ठेवा. स्ट्रोकची साईज 10 ठेवा. स्ट्रोकचा कलर व्हाईट करा, म्हणजे इथे बॉर्डर क्रिएट होऊ जाईल. इथं कलर अँड फिल्ममध्ये जाऊन इथं 1 नंबरला ऑप्शन दिसेल ना, त्याच्यावर क्लिक करून इथे बॉर्डर मित्रांनो क्रिएट करायची आहे आपल्याला. जस्ट आता आपल्या या व्हिडिओवरती इफेक्ट पेस्ट करण्यासाठी बॅक यायचं आहे. शिगीपेट प्रीसेटमधला 1 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. आज एकच इफेक्ट दिलेला आहे, तो इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रीसेटला मित्रांनो 2.21 नंतर जे काही आपले 6 इमेज आहेत, आपण जे 6 इमेज ॲड केलेले आहेत, त्या 6च्या 6 इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा. बघू शकता काय अशा प्रकारे दिसून जाईल. त्या 6च्या 6 इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. या 6च्या 6 इमेजला होऊ शकता मी पटकन केलेलं आहे. सिम्पली मित्रांनो बॅक यायचं आहे. शिगीपेट प्रेझेंटमधला लास्टला मित्रांनो मी एक तुम्हाला इथं व्हिडिओ इफेक्ट दिलेला आहे, तो इथनं कॉपी लेअर करा या ऑप्शनचा यूज करून. सिम्पली बॅक यायचं आहे. बिटमार्क प्रीसेटला मी सांगतो तिथनं हा इफेक्ट पेस्ट करायचा. सिम्पली 2.21 पैसे येऊन इथं पेस्ट लेअर करा पहिल्यांदा. आणि इथं या व्हिडिओवरती क्लिक करून ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये लावून लाईटनवर स्क्रीन करा. याचा साऊंड पूर्ण म्यूट करा आणि ही लेअर इथनं कॉपी करा. आणि मित्रांनो प्रत्येक बीटला म्हणजे बघू शकता 2.21ला बीटला याचा आहे, नंतर 5.21 बीटला याचा आहे. प्रत्येक बीटला नंतर 8ला प्रत्येक बीटला ही लेअर नेक्स्ट करायची, ही लेअर पेस्ट करायची. एवढंच मित्रांनो करायचं लास्टपर्यंत. नेक्स्टला यायचं प्रत्येक बीटला ही पेस्ट करायचं आहे. आता मित्रांनो हे प्रत्येक मित्रांनो आता काय करायचं आहे बघू शकता. ही पूर्णपणे आपल्या प्रत्येक फोटोवर ही घ्यायचं. याला लॉंग प्रेस करून घ्यायचं आहे. ह्या पहिल्या नंबरचा फोटो, ह्याला लॉंग प्रेस करून दुसऱ्या नंबरचा फोटो, ह्याला लॉंग प्रेस करून तिसऱ्या नंबरचा फोटो, ह्याला लॉंग प्रेस करून चौथ्या नंबरचा फोटो. ह्या प्रत्येक फोटोवर ही व्हिडिओ इफेक्ट घ्यायचा आहे. होऊ शकता काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. प्रत्येक फोटो हा व्हिडिओ इफेक्ट घ्यायचा आहे आपल्याला. लॉंग प्रेस म्हणजे तुम्हाला अजून एकदा करून दाखवतो. हा जर इफेक्ट असा वर असला, याला लॉंग प्रेस करायचा आहे आणि पहिल्या फोटोच्या वरती घ्यायचा आहे. होऊ शकता
अजून एकदा करून दाखवतो. हे जर वर असला इफेक्ट ह्याला लॉंग प्रेस करायचा आहे आणि दुसऱ्या फोटोच्या वरती असं मित्रांनो प्रत्येक ह्याला करायचं आहे. जस्ट प्रत्येक फोटोच्या वरती हा व्हिडिओ इफेक्ट घ्या. होऊ शकता मी प्रत्येक फोटोच्या वरती घेतलेला आहे. होऊ शकता काय तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल. तर मित्रांनो व्हिडिओ इफेक्ट व्यवस्थित पेस्ट करा. झाले की एक वेळेस लास्टला चेक करा. तर मित्रांनो आपला व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. कोपऱ्यात शेअर्स ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करून व्हिडिओची रेझोल्यूशन 1080 पिक्सेल किंवा 720मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. जस्ट खाली एक्सपोर्ट नावाचं बटन त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसा आहे मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, जर आपल्या चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर तोपर्यंत चॅनलचे बाकीचे पत्र आणि एडिटिंग शिकवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.